श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया कधी आहे, अक्षय तृतीयाच्या दिवशी काय करावे, आपल्या पितरांचे पूजन कसं करावं, करा केळी म्हणजे काय, तर पितरांची पूजा किंवा पितरांच्या नावाने ज्या गोष्टी करायच्या असतील त्या गोष्टी कशा कराव्यात याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। 2025 मध्ये अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाईल। अक्षय तृतीया ज्याला अखातीज देखील म्हटलं जातं, हा एक शुभ हिंदू सण आहे जो दरवर्षी भारतीय वैशाख महिन्याच्या तेजस्वी अर्ध्या तिसऱ्या चंद्राच्या दिवशी साजरा केला जातो। अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान धर्म, त्याचप्रमाणे या दिवशी आपण केलेली माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा, त्याचप्रमाणे आपल्या पितरांची सेवा याचं आपल्याला अक्षय पुण्यफळ प्राप्त होत असतं। मग या दिवशी पितरांची पूजा कशी करायची याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, जर का आपले आई वडील हे वारलेले असतील किंवा या जगात नसतील तर त्यांची या दिवशी पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवून त्यांच्या नावाने पितरांना जेवू घातलं जातं। या दिवशी भगवान गणेश, माता लक्ष्मी, श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते। त्याचप्रमाणे आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या पितरांच्या नावाने या दिवशी पूजा करणे गरजेचे आहे। पितरांचे पूजन करण्यासाठी पूजा मांडणी कशी करावी, तर आपल्याला पूजा करण्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यावर तुम्हाला पाट ठेवायचा आहे। पाटावर तुम्हाला एक लाल, पिवळं किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे। शक्यतो पूर्वजांची पूजा करताना पांढऱ्या रंगाचं वस्त्र किंवा कपडा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। यावर तुम्हाला, जर का तुमचे आई वडील दोघेही हयात नसतील किंवा दोघेही या जगात नसतील तर दोघांचा फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून ठेवायचा आहे। जर का वडील नसतील तर फक्त वडिलांचा फोटो पुजायचा आहे आणि जर का आई नसेल तर आईचा फोटो पुजायचा आहे। दोघेही नसतील तर आईच्या फोटोचे पूजन करताना आईला हळदी कुंकू लावायचा आहे, वडिलांना गोपीचंद किंवा अष्टगंध लावायचा आहे। यानंतर तुम्हाला फुलांचा हार आणायचा आहे, हार त्यांच्या फोटोला घालायचा आहे। या दिवशी आपल्याला करा केळी पूजायची असते। तुम्हाला एक करा आणि एक केळी विकत आणायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला खाली गव्हाने रास काढून घ्यायचे आहे किंवा थोडेसे गहू अंथरून घ्यायचे। जे लाल मडकं आहे त्याला एक होल असतं, हे पुरुषांसाठी आणायचं असतं, याला करा असे म्हणतात, आणि जे काळं मडकं आहे याला केळी असं म्हणतात। केळी ही स्त्रियांसाठी पूजली जाते। थोड्या मोठ्या आकाराची देखील केळी मिळते। नंतर आपल्याला करा आणि केळी यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गव्हाच्या राशीवर करा आणि केळी ठेवायची आहे। त्यानंतर करा केळीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। या दिवशी आंबा किंवा खरबूज हे पूजलं जातं। आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे खरबूज किंवा आंबा या करा केळीवरती ठेवायचा आहे। या अखातीजला आंब्याच्या पूजनाला अतिशय महत्त्व असल्यामुळे आपल्याला एक एक आंबा या करा आणि केळीवर ठेवायचा आहे। आपल्याला यावर हळदी कुंकू वाहायचा आहे। त्यानंतर आपल्याला फूल अर्पण करायचं आहे। हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहे। यानंतर छान अशी सुंदर तुम्ही छोटीशी रांगोळी काढू शकता। तुम्ही सजावट देखील करू शकता। या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील आपल्याला याच पद्धतीने देवघरामध्ये पूजाही करायची आहे। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे। यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात। या दिवशी आपल्याला पुरण वरणाचा स्वयंपाक करायचा असतो। खास करून या दिवशी आंब्याचा रस, पुरणाची पोळी यांचा स्वयंपाक केला जातो। नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांना देखील नैवेद्य दाखवायचा असतो। आपल्याला हा नैवेद्य दुपारी 12 वाजेपर्यंत करून दाखवायचा असतो। पितरांच्या नावाने उपास करून एखाद्या व्यक्तीला जेवू घालायचं असतं। आता जर का तुमची आई जर का वारलेली असेल
तर तुम्हाला तुमच्या आईच्या नावाने एक सुवासीन महिला जेवू घालायची असते। जर का तुमचे वडील वारलेले असतील तर तुमच्या वडिलांच्या नावाने तुम्हाला एक पुरुष जेवायला बोलवायचा असतो आणि जर का तुमचे आई वडील दोन्हीही वारलेले असतील तर तुम्हाला एक स्त्री आणि एक पुरुष दोन्हीही जेवायला बोलवायचं असतं। जर का अगोदर तुमचे वडील वारलेले असतील आणि नंतर जर का तुमची आई वारलेली असेल तर तुम्ही एक विधवा महिलेला जेवायला बोलवायचं आहे आणि जर का तुमची आई सुवासीन वारलेली असेल तर उपवास करून तुम्हाला एक सुवासीन महिलाच जेवायला बोलवायची आहे। तर या दिवशी या पद्धतीने आपल्याला 12 वाजेपर्यंत नैवेद्य दाखवून पूजा करून उपवास करून आपल्या पितरांना जेवू घालायचं असतं। यानंतर या दिवशी आपल्याला गाईला देखील पान काढायचं आहे। एक पान आपल्याला गाईसाठी काढायचं आहे आणि नंतर ते गाईला खाऊ घालायचं आहे। आता ही पूजा आपण संपूर्ण दिवसभर अशीच ठेवायची आहे। देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला धूप दीप दाखवून पूजेला ओवाळून घ्यायचा आहे। सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर आपल्याला भरीव पाण्याने चौकोन काढायचा आहे। त्यावर नैवेद्याचं ताट ठेवून नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी आपल्याला फिरवायचं आहे आणि आपल्याला आपल्या पूर्वजांना नमस्कार करायचा आहे। आपल्या घरात सुख शांती आनंद ऐश्वर्य नांदू दे अशी प्रार्थना आपल्याला त्यांना करायची आहे। यानंतर बघा आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे हा नैवेद्य नंतर गाईला खाऊ घालू शकता। त्याचप्रमाणे आपण जे आंबे ठेवलेले आहेत ते आंबे आपण नंतर घरामध्ये खाऊ शकतो आणि जे पाणी भरून ठेवलेलं ग्लास आहे हे पाणी तुम्ही झाडांना टाकायचं आहे। जर का करा आणि केळीमध्ये सुद्धा पाणी शिल्लक असेल तर हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडामध्ये टाकू शकता आणि ही जी करा केळी आहे ही तुम्हाला पक्ष्यांना पाणी भरून ठेवण्यासाठी ठेवायची असेल तर तुम्ही आवर्जून ठेवू शकता किंवा एखाद्या ठिकाणी नदीच्या बाजूला काठावर तुम्ही हे ठेवून येऊ शकता। तर या पद्धतीने आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांची पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेल्या माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील या दिवशी पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे। या दिवशी तुम्ही जर का एखाद्या सुहासिनीला जेवायला बोलवत असाल तर तिला हळदी कुंकू लावायचा आहे। तिचे तुम्हाला अगोदर पाय धुवून घ्यायचे आहे। जेवण जेवल्यानंतर तुम्हाला तिची ओटी भरायची आहे। मग तुम्ही अगदी साधा ब्लाऊज पीसने खणा नारळाने किंवा साडी चोळी देऊन देखील तिची ओटी भरू शकता। त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला भगवान सूर्य यांना सकाळी अर्घ्य द्यायचा आहे। त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला तोंड करून आपण आपल्या पितरांना पाणी अर्पण करू शकतो, पितरांचा तर्पण विधी करू शकतो। तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या व्यतिरिक्त जर का काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता। कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा, मी नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी नक्की लिहायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय श्री स्वामी समर्थ।